तर राम राम मंडळी, पार्ट 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्यातलं कोणी जर पार्ट 1 पाहायचं राहिलं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पार्ट 1 पाहून घ्या आणि नंतर पार्ट 2 पहा. बारावर तर पोहोचलो होतो आम्ही सगळे जण, पण इथं कशासाठी पोहोचलो सांगतो तुम्हाला. नाश्ता करायसाठी पोहोचलो. आता नाश्त्यात होतो बाबा उपमा, मस्तपैकी उपमा रेपला आणि निघलो बाबा आता पदयात्रासाठी. करून तर मस्तपैकी सुस्ती आलती, पण म्हटलं आता आपल्याला द्वारी तर पूर्ण करण्याचे, पण रस्ते इतके खतरनाक होते, कुठं पूल तर कुठं काय. एवढंच नाही बाबा, काय काय जागेवर तर मोठा मोठे टोळगोटे पण होते. पण चला असो, आपल्याला वारी करायची होती, त्याच्यामुळे टोळगोटे काही आपल्याला पूर्ण तर करणंच. आता रोडनं जर गेला तर 100 किलोमीटर भरते, पण आता आम्ही शॉर्टकट काढला तर आम्हाला 80 किलोमीटरच भरायला. काय काय जागेवर तर आम्ही वावरातून पण गेलो. चालू तर इतके बेकार हाल झाले की बाबा चप्पल तुटली होती, मग काय बाबा दोऱ्यानंच बांधून टाकले आपल्या बाळू मामानं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. त्यातले बाबा आपल्या सासरेबाची इतकी गरिबी आहे की काय सांगावं तुम्हाला. आता ते कोण सांगणार आहे की बाबा तुमच्यापेक्षा गरीब तर तुमच्या जवळ येतं. चला असं मस्तपैकी गप्पा गोष्टी करोस तर आलं बाबा मोठा लट धरणाचं गेट, पण हिच्यावर पोहोचलो तर मरणाचे डोळेच फिरू लागले बाबा. आणि हे धरणाचं गेट तुमच्यातलं जर कोण पाहिलं असेल तर कुठलं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही. नाही बाबा, तुमच्या भावानं 30 किलोमीटर कंप्लीट केला घरापासून आणि इथं होतं बाबा आता आमचा लंच टाइम, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत भत्ता मारायचा टाइम. पण इतकी मोकार जिरली होती की बाबा असं वाटू लागलं इथंच राहून झोपून राहावं काय. पण म्हटलं झोपून काय जमणार नाही, अजून आपल्याला 20 किलोमीटर चालायचंय. मग काय भाऊ लागला ना तुमचा भाऊ रप्पा भत्ता मारायला. आता भत्ता कित्ता मारून मस्तपैकी निघलो होतो, तितक्यात रोहन भाऊकडे नजर गेली. रोहन भाऊचं चेचेस डायरेक्ट बुडातूनच वाकून गेलं. डायरेक्ट बाबा 1 नाही 2 नाही, डायरेक्ट पोहोचलो बाबा पैशाच्या चौकात. आणि मस्तपैकी आता इथून राईट टर्न घेतला आणि इथून फक्त आता आमचं जास्तीत जास्त 3 ते 4 किलोमीटर आमचं डेस्टिनेशन राहिलं होतं. तुमचा भाऊ इथं पोहोचलं डायरेक्ट ऑन द बेडच झाला बाबा. मस्तपैकी झोप घ्यावं म्हटलं इथं आता, कारण की चालू मोरणाची मोकार जिरली होती बाबा. आणि मस्तपैकी आता संध्याकाळची तर भत्त्याचा कार्यक्रम पण होता. मस्तपैकी उडदाची डाळ आणि मस्तपैकी भाकरी दण रेपल्या बाबा तुमच्या भावानं पण आणि सगळ्या मंडळीनं पण. आता आम्ही राहतो इथं झोपून, तुम्ही एकदा फॉलो करून. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.